मित्रांनो, ही कथा आहे एका अशा वळणाची जिथे एका तरुणाचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. 2021च्या त्या भयानक कोरोनाच्या लाटेत माझ्या बाबांना आमच्यापासून हिरावून नेलं. मी तेव्हा फक्त 21 वर्षाचा होतो. घरात मी, माझी आई सुमित्रा, काका काकू, त्यांचे 2 लहान मुलं आणि माझे आजोबा असा आमचा परिवार. आमचं घर तसं बेताचं, गावाकडच्या पद्धतीचं. 2 खोल्या, 1 किचन आणि 1 हॉल. परिस्थितीमुळे आम्हाला जागेची ओढताण भासायची. बाबा गेल्यानंतर आई खूप एकटी पडली होती. मी तेव्हा एकुलता एक मुलगा होतो, त्यामुळे तिच्या सर्व आशा माझ्यावरच होत्या. एक दिवस दुपारी आई अंघोळ करून खोलीत आली. मी तिचेच फोन बघत होतो. गावाकडची माणसं साधी असतात. आई सहज माझ्यासमोर तयार होऊ लागले. तिला वाटलं नसेल की मी बघतोय, पण त्या दिवशी नकळतपणे माझं लक्ष तिच्याकडे गेलं. तिचं ते रूप, तिचं व्यक्तिमत्व पाहून माझ्या मनात पहिल्यांदा काहीतरी वेगळं घडू लागलं. आईचं ते सावळं आणि सौडल रूप पाहून माझ्या मनात भावना दाटून आल्या. मला स्वतःचीच लाज वाटली. मी लगेच नजर वळवली आणि मन शांत करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी काका काकू मुलासह त्यांच्या गावाला एका कार्यक्रमासाठी गेले. घरात आता फक्त मी, आई आणि आजोबा होतो. आजोबा तसे थकलेले, त्यामुळे ते हॉलमध्येच असायचे. एका रात्री आई बाथरूममध्ये गेली आणि खूप वेळ बाहेरच आली नाही. मी काळजीपोटी तिथे गेलो तर आतून बांगड्याचा आणि काहीतरी घासण्याचा आवाज येत होता. मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर आई एका काकडीचा आधार घेऊन स्वतःच्या जीवनाला अनुभव देत होती. तिच्या चेहऱ्यावरच्या त्या वेदना आणि एकटेपणा पाहून मला धक्का बसला. पण त्याच वेळी तिला तसं बघून माझ्या मनात पुन्हा भावना दाटून आल्या. मी तिथेच उभं राहून स्वतःला सावरत होतो, पण माझ्या मनात विचार आला की आई किती एकटी आहे. त्यानंतर मी ठरवलं की आईचा हा एकटेपणा मी दूर करेन. मी तिला हे जाणून देऊ लागलो की तिचा मुलगा तिच्या पाठीशी आहे. एक दिवस मी धाडस करून तिच्या व्यक्तिमत्वाच्या कव्हरवर माझ्या भावनाच्या खुणा सोडल्या. आईला जेव्हा ते जाणवलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर रागापेक्षा एक वेगळीच संभ्रमावना होती. तिला समजलं असावं की हे माझ्याच भावना आहेत. त्या रात्री मी आईच्या जवळ गेलो. ती झोपायचं नाटक करत होती. मी धडधडत्या अंतःकरणाने तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. सुरुवातीला तिने मला थांबवण्याचा प्रयत्न केला. हे चुकीचं आहे रे, ती म्हणाली. पण मी तिला सांगितलं की आई, तुझं दुःख मी पाहिलंय, मी तुला साथ देऊ इच्छितो. तिने मला एक थप्पड मारली आणि झोपायला सांगितलं. पण त्या थप्पडमध्ये राग कमी आणि हतबलता जास्त होती. काही दिवसांनी आईचं वागणं बदललं. ती आता माझ्यासमोर वावरताना जास्त मोकळी झाली होती. एका रात्री तिने स्वतःहून मला बोलावलं. मग आम्ही सुंदर अनुभव घेऊ लागलो. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते सुखाचे होते की दुःखाचे हे सांगणं कठीण होतं. आम्ही तासनतास एकमेकांच्या सहवासात घालवले. मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. तिने मला मिठी मारली. आमचा हा सिलसिला आता रोजचा झाला होता. घरात कोणी नसताना आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचो. पण एक दिवस काहीतरी असं घडलं ज्याने माझ्या विचारांची दिशा बदलली. एका संध्याकाळी आई शांत बसली होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला सुंदर अनुभव देण्याचा प्रयत्न केला. पण तिने माझा हात धरला आणि म्हणाली, हे किती दिवस चालणार. तिचा तो शब्द माझ्या कानात एखाद्या सुरीसारखा टोचला. त्या रात्री खोलीत शांतता होती, पण माझ्या डोक्यात विचारांचं चक्र वादळासारखं फिरत होतं. मला वाटलं होतं की मी तिचा एकटेपणा दूर करतोय, पण तिच्या डोळ्यात पाहिल्यावर मला जाणवलं की तिथे समाधान नव्हतं, तर एक भयानक इच्छा होती. ती इच्छा प्रेमाची नव्हती, ती कशाची तरी वेगळीच होती. पुढचे काही दिवस घरात वातावरण बदललं. काका काकू गावाहून परत आले होते. घर पुन्हा माणसांनी भरलं, पण माझ्या आणि आईच्या दरम्यान एक भिंत उभी राहिली होती. आम्ही एकमेकांकडे बघायचो, पण त्या नजरेत आता ओढ नव्हती, तर एक प्रकारची भीती आणि गुपित होती. एके दिवशी दुपारी मी कॉलेजमधून घरी लवकर आलो. काका काकू बाजारात गेले होते आणि आजोबा ओट्यावर झोपले होते. मी हळूच आईच्या खोलीत गेलो. दरवाजा अर्धवट उघडा होता. आई आरशासमोर बसली होती, पण ती स्वतःला निहाळत नव्हती. ती बाबांच्या फोटोशी बोलत होती. तिचा आवाज इतक्या खालच्या पातळीचा होता की मला नीट ऐकू येत नव्हता. मी कान सावरून ऐकण्याचा प्रयत्न केला. तो अगदी तुमच्यासारखाच वागायला लागलाय. त्याला वाटतंय तो मला सांभाळतोय, पण त्याला काय माहिती की मी त्याला कुठे नेणार आहे. आई पुटपुटत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक असं हसू होतं जे मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. ते हसू आईचं नव्हतं, ते एका शिकार करणाऱ्या श्रापदाचं होतं. माझं काळीज धडधडलं. आई, कोणाबद्दल बोलते? माझ्याबद्दल?
तिचे बाबांशी काय संबंध होते जे मला माहिती नव्हते. गावातल्या आमच्या घराच्या पाठीमागे एक जुनी पडकी खोली होती, जिथे बाबांच्या काळातील जुने कागदपत्रे आणि सामानाचे डबे ठेवलेले असायचे. आईने मला तिथे जायला नेहमी सक्त मनाई केली होती, पण त्या रात्री आईच्या त्या विचित्र वागण्याने माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रात्रीचे 2 वाजले होते. घर शांत होतं. मी बॅटरी घेऊन त्या पडक्या खोलीकडे निघालो. खोलीचं कुलूप जुनं होतं. थोडा जोर लावताच ते उघडलं. आत खूप धूळ होती. मी जुन्या ट्रंका तपासू लागलो. एका लाकडी पेटीत मला काही डायऱ्या सापडल्या. त्या बाबांच्या डायऱ्या होत्या. 2021च्या डायरीचे पान मी उलटली. बाबांच्या हस्ताक्षरात लिहिलेले शेवटचे पान वाचून माझे पाय लटपट कापायला लागले. सुमित्राचं वागणं दिवसेंदिवस अनाकलनीय होत चाललंय. तिला वाटतंय मला काही समजत नाही आहे, पण मला भीती वाटते. ती केवळ माझ्या जीवावर उठली नाही आहे, तर ती आपल्या मुलालाही या दलदलीत ओढेल. तिला वाटतंय की जुन्या वाड्याचा तो हिस्सा मिळवण्यासाठी तिला कोणाचा तरी बळी द्यावा लागेल. देवा, माझ्या मुलाला वाचव. डायरी तिथे संपली होती. त्यानंतर काही दिवसातच बाबाचा कोरोनाने मृत्यू झाला होता, की त्यांचा खून झाला होता. आणि तो बळी कोणाचा? माझा. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मला नाश्त्याला बोलावलं. तिचा चेहरा कालच्यासारखा शांत आणि प्रेमळ होता. तिने माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, खूप दिवस झाले आपण कुलदेवताच्या दर्शनाला गेलो नाही आहे. उद्या जाऊया का? गावाबाहेरच्या त्या डोंगरावरच्या मंदिरात. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मला बाबाच्या डायरीतील ते शब्द आठवले. बळी. हो आई, नक्की जाऊ, मी हसून म्हणालो. पण आतून मी पूर्णपणे तुटलेलो होतो. मला समजलं होतं की मी ज्याला प्रेम समजत होतो ते कदाचित एका मोठ्या कटाचा भाग होता. आम्ही डोंगरावर निघालो. रस्ता निर्जन होता. आई सतत माझ्याशी गप्पा मारत होती, जुन्या गोष्टी सांगत होती, पण तिचं लक्ष वारंवार तिच्या बॅगकडे जात होतं. त्या बॅगेत काय होतं? एखादं हत्यार. आम्ही शिखरावर पोहोचलो. तिथे एक जुनी विहीर होती. आई तिथे जाऊन उभी राहिली. ये ना इथे, बघ किती खोल आहे ही विहीर, ती म्हणाली. मी तिच्या जवळ गेलो. माझं मन सांगत होतं की इथून पळ काढ, पण माझे पाय तिथेच खेळत होते. आईने माझा हात धरला. तिचा हात बर्फासारखा गार होता. बाळा, तुला आठवतंय, तू म्हणाला होतास की तू माझं दुःख दूर करशील, तिने विचारलं. हो आई, माझा आवाज थरथरत होता. मग आज वेळ आली आहे. बाबा गेल्यानंतर ज्या संपत्तीसाठी आणि ज्या शापासाठी मी झुंजते, तो शाप फक्त तुझा त्याग संपवू शकतो, असं म्हणत तिने बॅगेतून एक धारदार सुरा काढला. मी डोळे मिटले. मला वाटलं आता सगळं संपलं. पण अचानक मला एक आवाज ऐकू आला. पोलीस, हात वर करा. मी डोळे उघडले तर समोर काका आणि काही पोलीस धावत येत होते. आईने सुरा माझ्या गळ्यावर लावला. कोणीही जवळ यायचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी याला संपवून टाकेन, ती ओरडली. काका ओरडले, सुमित्रा थांब, किती लोकांचा अजून बळी घेणार आहेस? आधी भाऊजी आणि आता तुझा स्वतःचा मुलगा. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. बाबांचा मृत्यू कोरोनाने नाही, तर आईने दिलेल्या विषाने झाला होता. आणि आता ती मला संपवून बाबाच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता आणि विमा लाटण्याच्या तयारीत होती. तिने जो काही माझ्याशी खेळ रचला होता, तो केवळ माझा भावनिक जाळ्यात अडकवण्यासाठी होता, जेणेकरून मी तिच्यावर संशय घेणार नाही. पण खरा सस्पेन्स तर पुढे होता. पोलिसांनी आईला पकडलं. तिला जीपमध्ये बसवलं. मी तिथे सुन्न होऊन बसलो होतो. काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. बरं झालं, वेळेत समजलं, नाहीतर हिने तुलाही सोडलं नसतं. काका मला घरी घेऊन आले. रात्री मी बाबांच्या त्याच पडक्या खोलीत पुन्हा गेलो. मला अजून काहीतरी शोधायचं होतं. त्या लाकडी पेटीच्या तळाला मला एक छोटं यंत्र सापडलं, एक व्हॉइस रेकॉर्डर. मी ते प्ले केलं. त्यावर आईचा नाही तर काकाचा आवाज होता. सुमित्रा, जसं ठरलंय तसंच कर. मुलाला डोंगरावर ने. पोलीस तिथे येतील. मी आधीच तक्रार केली आहे की तू वेडी आहेस. तू आत गेलीस की सगळी प्रॉपर्टी माझी आणि तुझी होईल. मुलाचा काटा काढला की आपल्याला कोणीच अडवणार नाही. माझे पाय जमिनीला टेकले नाहीत. आई मला मारायला नाही तर मला वाचवायला कदाचित काहीतरी करत होती, की तीसुद्धा काकांच्या या प्लॅनचा भाग होती. आणि आता काका माझ्याशी इतके चांगले का वागत आहेत? घराच्या हॉलमध्ये काका कोणाशी तरी फोनवर बोलत होते. काम झालंय. सुमित्रा आत गेली आहे. आता फक्त त्या मुलाचा निकाल लावायचा उरला आहे.
उद्या सकाळी त्याचाही अपघात होईल. मी अंधारात उभा होतो. माझ्या हातात बाबाची ती डायरी होती आणि डोक्यात एकच विचार, या घरातून जिवंत बाहेर कसं पडायचं. कारण ज्या आईला मी गुन्हेगार समजत होतो त्याच्यापेक्षा मोठा सैतान माझ्या समोरच्या खोलीत बसून चहा पित होता. मित्रांनो, पुढच्या भागात काकांचा खरा चेहरा अखेर सगळ्यासमोर येणार का? आईने खरंच बाबांचा खून केला होता का, की कोणीतरी तिला मुद्दामून अडकवलं होतं? सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग चुकवू नका, कारण पुढे जे घडणार आहे ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. जर तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. जय हिंद. आणि या व्हिडिओला 100 लाईक्स मिळाले तर पुढचा भाग लवकरच घेऊन येतो. लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या भागात.